नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आम्ही अचानक बाहेर निघाला कोल्हापूरला जाऊ म्हणून आम्ही सीएसटी पोहोचलो। मग सीएसटीहून जनरलची तिकीट काढला आणि आम्ही निघाला कोल्हापूरसाठी जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेसला। मग मस्त जनरलला चढला आणि आमचा प्रवास झालो मुंबई टू कोल्हापूर। ही ट्रेन संध्याकाळी साधारण 8:30 वाजता सीएसटीवरून निघाली आणि आम्ही जनरलची तिकीट असल्यामुळे कसे कड काढत आम्ही पोहोचलो सकाळचे 5 वाजता सांगलीमध्ये। मग आम्ही सकाळी 5:30 वाजता आम्ही पोहोचलो मिराज जंक्शनला। मग आम्ही रेल्वे स्टेशनवरून निघाला बस स्टँडकडे जाऊ। कोल्हापूर सकाळी थंडी आवरत आम्ही निघालो पुढच्या प्रवासात। मग आम्ही पोहोचलो स्टेशनच्या बाजूक असणाऱ्या बस स्टँडकडे। मग बस स्टँडवरून गाडी पकडल्या आणि आम्ही निघालो नरसोबाच्या वाडी। मग साधारण 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नरसोबाच्या वाडी। मग आम्ही एका पाहुण्यांकडे आंघोळ बिंघोळ केलं आणि आम्ही निघालो दर्शनासाठी। मग आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करतात आपल्या सुंदर असा आपला नजारा बघू गावता। मग आम्ही मंदिराच्या बाजूक असणाऱ्या पंचगंगा नदीवर गेलो, हातपाय धुतलो आणि आम्ही निघालो दर्शनासाठी लाईन लावू। आम्ही जरा लवकर गेल्यामुळे लाईन काही एवढी मोठी नव्हती, तरी आमका थोड्या वेळा आमका दर्शन पण झाला। मग आम्ही सुरुवाती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या दर्शनासाठी। आम्ही दोघांनी दत्तगुरूंच्या पाया पडलो आणि आम्ही पुढे सरकलो। मग आम्ही घरातल्यांका कंदीचे पेढे म्हणून प्रसादीसाठी घेतला। आम्ही त्या दिवशी गेलो, त्या दिवशी या पोरग्याक घोड्यावर बसवल्याने आणि याच्या वरतीसारखी सगळी जण नाचत होती। जर तुमका जरा माहीत असत तर कमेंटवर नक्की कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।